नमस्कार मित्रांनो, जर रेल्वेमध्ये तुम्हाला या ठिकाणी परमनंट सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका. कारण या ठिकाणी जर बघितलं तर एकूण जागा पण जबरदस्त आहे. 10,000 पेक्षा जास्त जागांसाठी ही भरती निघालेली आहे मित्रांनो. नोकरीचं ठिकाण म्हणाल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरीची संधी भेटत असते आणि पगार म्हणाल तर पगारसुद्धा जबरदस्त आहे. 35,400 प्रति महिना एवढा वेतन असणार आहे. मग जर तुमची पात्रता बसत असेल, म्हणजे वय बसत असेल, शिक्षण बसत असेल, काय काय लागतं आपण पाहणारच आहोत. ते जर बसत असेल तर तात्काळ या ठिकाणी फॉर्म भरून घ्या. कारण फॉर्म भरायला वेळ खूप कमी राहिलेला आहे. किती वेळ राहिलेला आहे, का आहे, ए टू झेड ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. जर माहिती पाहिली, तुम्ही पात्र असाल तर तात्काळ फॉर्म भरा. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला माहिती असतं रेल्वेची एक परीक्षा असते. मग ही परीक्षासुद्धा मराठीमधून असते मित्रांनो, त्यामुळे त्याचं पण ताण घ्यायची गरज नाही. रेल्वे भरतीसाठी जो पण काय या ठिकाणी मित्रांनो महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम आहे, जसं की या ठिकाणी गणित, बुद्धिमत्ता, जी.के. जी.एस. हे विषय आहेत. तर ते व्हिडिओ लेक्चर पण आहेत, PDF नोट्स पण आहेत. स्क्रीनवर दिसत असलेलं सगळं कंटेंट फक्त ऑफरमध्ये ₹95 तुम्हाला भेटत आहे. सध्या ऑफर सुरू आहे, त्याचा नक्की तुम्ही लाभ घ्या. कसं घ्यायचं आहे मित्रांनो, तर हे सगळं मराठीमधून कंटेंट तुम्हाला ₹95 भेटत आहे. ते 72 48 93 0176 या नंबरला काय करायचं आहे, फक्त ₹95 फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला सगळं कंटेंट दिलं जाईल, बॅचमध्ये ॲड केलं जाणार आहे. तर या ऑफरचा पण तुम्ही नक्की लाभ घ्या आणि फॉर्मसुद्धा भरून घ्या. आता बघूया पात्रता काय लागते, शेवटची तारीख किती आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही जाहिरात जी आहे, वेगवेगळे 3 फॉर्म सुटलेले आहेत. पहिली गोष्ट तर या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, रेल्वेचे जे आहे ते वेगवेगळे 3 फॉर्म सुटलेले आहेत आणि याची डेट जी होती ती निघून गेलेली होती. परंतु सुदैवाने रेल्वेने काय केलेली आहे, डेट वाढवलेली आहे. त्यामुळेच मी पुन्हा नव्याने व्हिडिओ बनवत आहे. कारण यापूर्वी पण आपण एक व्हिडिओ बनवलेला होता ज्यावेळेस जाहिरात आलेली होती त्यावेळेस. परंतु त्यावेळेस जर आपण बघितलं तर ही तारीख लास्टची तारीख होती. या ठिकाणी 20 तारीख जी होती ती लास्ट तारीख होती. परंतु आता ही डेट वाढवलेली आहे. ते पण नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवणार आहे. मग या ठिकाणी अगोदर बघूया की नेमकं वयोमर्यादा किती लागते. बघा 3 जाहिराती आहेत. आता पहिली जाहिरात आपण पाहतो आहे मित्रांनो, NTPC ग्रॅज्युएट म्हणतो त्याला. त्याचं नाव काय आहे, NTPC ग्रॅज्युएट. तर ह्या पदासाठी जर आपण बघितलं तर ते स्टेशन मास्टर सारखी चांगली चांगली पदं आहेत. 35,400 एवढं वेतन आहे. मग पहिलं आपण जाहिरात पाहतोय. आपण टोटल यामध्ये 3 जाहिराती पाहणार आहोत. किती? 3 जाहिराती पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण पहिल्या जाहिरातीबद्दल तुम्हाला माहिती सांगतो. तर यामध्ये पहिल्या जाहिरातीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी तिकीट म्हणजे TC म्हणतो त्याला. ओके, जसं की चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर आहे, स्टेशन मास्टर आहे, त्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजर आहे, ओके, टायपिस्ट आहे, ट्रॅफिक असिस्टंट आहे, अशी वेगवेगळी पदं आहेत. 35,400 चांगला पगार आहे मित्रांनो. वय किती लागतं याला, तर वय लागतं मित्रांनो याला 18 ते 33 वर्ष ओपनसाठी. आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल, म्हणजे तुम्ही जर कास्टमध्ये येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी काय केलेलं असतं, तर या ठिकाणी तुम्हाला वयाची सवलतसुद्धा दिलेली असते 3 वर्षाची. म्हणजे तुम्ही 36 वर्षापर्यंत काय करू शकता, या ठिकाणी फॉर्म भरू शकता. असं या ठिकाणी डिटेलमध्ये आपण बघू शकता. इथं वयाची सूट आपल्याला पाहायला भेटते. SC ST असाल तर 5 वर्षाची सूट आहे मित्रांनो. OBC असाल तर 3 वर्षाची सूट आहे. आणि जर तुम्ही या ठिकाणी जर फिमेल असाल, ज्यांचा घटस्फोट झालेला आहे, म्हणजे डिवोर्स झालेला आहे, किंवा ज्या विधवा महिला आहेत, तर त्यांच्यासाठी जर आपण बघितलं तर या ठिकाणी अजून पण ओपनसाठी 35 वर्षापर्यंत भरू शकता, OBCसाठी 38 वर्षापर्यंत अशा महिला फॉर्म भरू शकतात, SC ST 40 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. ओके, स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे. मग ही पहिली जी जाहिरात आपण पाहतोय त्याला काय लागते क्वालिफिकेशन मित्रांनो, तर ह्याला ग्रॅज्युएशन पाहिजे. कोणत्याही शाखेचं काय पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. आणि परीक्षा फीचं तर ताणच घेऊ नका, कारण महिलांना तर फीच नाही. फी नाही म्हणजे काय आहे, फक्त ₹250 फी आहे मित्रांनो. आणि फॉर्म भरला, परीक्षेला गेला की ऑटोमॅटिक तुमची फी तुमच्या खात्यामध्ये रेल्वे काय करते, रिटर्न पाठवते. आतापर्यंत प्रत्येक वर्षी तसं पाठवता आलेलं आहे, ह्याही वर्षी पाठवणार आहे, असं स्पष्टपणे या ठिकाणी लिहिलेलं स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे. बाकी उमेदवार जे आहेत, ओपनचे मेल कॅन्डिडेट राहिले आणि OBCचे मेल कॅन्डिडेट, तर त्यांना ₹500 फी आहे. त्यांनी पण ताण घ्यायची गरज नाही. परीक्षेला जाऊन जरी बसला, फक्त फॉर्म भरला आणि परीक्षेला जाऊन जरी बसला, ओके, पास हो नापास हो तो नंतरचा प्रश्न आहे. परंतु जाऊन जरी परीक्षेला बसला, फक्त अटेंडन्स जरी लावलं, तरी पण तुमच्या ₹500 मधले ₹400 काय करते रेल्वे, तुमच्या खात्यामध्ये रिटर्न पाठवते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की रेल्वेला तुमचं खातं कसं काय माहिती, तर फॉर्म ज्यावेळेस तुम्ही भरत असता त्याच वेळेस फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या बँक डिटेल्स मागितली जाते आणि ऑटोमॅटिक रेल्वे काय करतं, त्या बँक डिटेलच्या आधारे तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम या ठिकाणी डिडक्ट करते, पाठवत असते. त्यामुळे त्याचा काय ताण घ्यायची गरज नाही. म्हणजे तुमचा वय बसत असेल, कोणत्याही शाखेतलं ग्रॅज्युएशन असेल, तर तुम्ही हा NTPC ग्रॅज्युएट नावाचा जो फॉर्म आहे, तर तो फॉर्म काय करू शकता मित्रांनो, हा NTPC ग्रॅज्युएट नावाचा फॉर्म तुम्ही स्वतः भरू शकता किंवा ॲडेका नेट कॅफेमधून पण भरू शकता. आता आपण जाऊया दुसऱ्या फॉर्मकडे. हा आहे मित्रांनो NTPC अंडर ग्रॅज्युएट. आता नावामध्येच NTPC अंडर ग्रॅज्युएट असल्यामुळं या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा कुणासाठी आहे मित्रांनो, तर ज्यांचं 12वी झालेलं आहे, ओके,
12th झालेलं आहे आणि 12thला कमीत कमी 50% या ठिकाणी पाहिजे आहेत SC ST सोडून बाकीच्यांसाठी. SC ST असाल तर पर्सेंटेजची काही अट नाही, परंतु बाकी कॅटेगरीसाठी ओपनसाठी OBCसाठी 50% 12वीला असतील तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता NTPC अंडर ग्रॅज्युएटचा. ह्याला सुद्धा या ठिकाणी जर आपण बघितलं तर वयोमर्यादा या ठिकाणी म्हणजे थोडी कमी आहे, परंतु याची सुद्धा डेट वाढलेली आहे. इथं जर आपण बघितलं तर याला वय कमी आहे कारण 12वीवरून आहे. 18 ते 30 पर्यंतच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि या ठिकाणी जर तुम्ही SC ST असाल तर 5 वर्ष सूट आहे वयामध्ये पण आणि OBC असाल तर याला सुद्धा 3 वर्षाची काय आहे मित्रांनो मगाच्या प्रमाणेच याला सूट दिलेली आहे. तसंच या ठिकाणी तिसरी जाहिरात या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो. तिसऱ्या जाहिरातीचं नाव आहे या ठिकाणी जर आपण बघितलं JEE जाहिरात म्हणजे ज्युनियर इंजिनिअरिंग म्हणून याला ओळखलं जातं. याला पण पगार जबरदस्त आहे 35,400 एवढं या ठिकाणी याला वेतन असणार आहे. याला इंजिनिअरिंगवाले तर चालतायच, सोबतच ज्यांचं BSc झालेलं आहे, BSc मध्ये या ठिकाणी केमिस्ट्री आणि फिजिक्स असेल तरी सुद्धा या ठिकाणी काय करू शकता तुम्ही फॉर्म भरू शकता. सोबतच जर तुमचं या ठिकाणी इंजिनिअरिंग झालेलं असेल मग इलेक्ट्रिकल इंजिनिअर असेल, सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही काय करू शकता याला फॉर्म भरू शकता. याच्या अगोदरची जी डेट होती मित्रांनो ती होती 20/11/2025 पर्यंत, परंतु आता ही डेट एक्सटेंड करून काय केलेली आहे 27/11/2025 पर्यंत या ठिकाणी फॉर्म तुम्ही भरू शकता. तर जर तुम्ही या ठिकाणी पात्र असाल तर तात्काळ या ठिकाणी फॉर्म भरा. अजून काही याचे अपडेट असतील टेलिग्रामला एक्झाम ऑडी म्हणून सर्च केलं की जवळपास 22-23 हजार विद्यार्थी ऑलरेडी तिथे जॉईन आहेत. तर इथं ज्या नवीन भरत्या असतात जसं की आता परभणी DCC बँकेची पण आलेली आहे, पुणे DCCची पण जाहिरात आलेली आहे, अजून वेगवेगळ्या GMCच्या वगैरे जाहिराती कोणत्या नवीन येतील, तलाठी भरती वगैरे वगैरे ज्या पण काय अपडेट येतील मी सगळं या ठिकाणी टाकत असतो. त्यामुळे काय करा तुम्ही या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सगळ्या तुम्हाला या ठिकाणी अपडेट भेटत राहतील. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा, नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.